सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुबेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। देवाच्या सामर्थ्याची ओळख करून देत असताना या ठिकाणी समर्थ एक पक्षाचा दृष्टांत देतात। भक्तावर संकट आल्यानंतर तो देव कशा प्रकारे धावत येतो, त्या भक्ताला त्या संकटातून कशा प्रकारे मुक्त करतो, अशा प्रकारची ओळख, अशा प्रकारची जाणीव या श्लोकामध्ये समर्थ करून देतात। आणि ते मार्गदर्शन करत असताना समर्थ म्हणतात, सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी नुटेक्षी कदा रामदासा अभिमानी। पक्षाचा दृष्टांत देत असताना समर्थ चक्रवाक पक्षी घेतात। चक्रवाक पक्षी रात्रीच्या वेळी नदीच्या एका तीरावरून ज्या वेळेला तो चक्रवाक पक्षी त्याची जी मादी असते, पक्षिणी जी असते, त्या पक्षिणीला हाक मारतो, साथ देतोय, हाक मारतोय। त्याचा तो आवाज ऐकून नदीच्या पलीकडच्या बाजूला असलेली ती पक्षिणी मादी त्या नदीच्या पलीकडून साथ देत असते, याच्या हाकेला साथ देत असते। त्याचा आवाज ऐकून तीही तिकडे त्या पद्धतीने ओरडायला सुरुवात करते। नेमकं होतंय काय, तिचा आवाज ऐकून त्या आवाजाच्या दिशेने हा चक्रवाक पक्षी ज्या वेळेला ह्या तीरावरून पलीकडच्या तीरावर जातो, त्या वेळेला ती पक्षिणी मात्र ह्या पक्षाचा आवाज ऐकून त्याच्या जवळ जावं, त्याला भेटावं, मिळावं म्हणून ती त्या तीरावरून इकडच्या तीरावर येते। आणि अशाच प्रकारे रात्रभर त्या ठिकाणी ते विरहाने आवाज देत असतात। मात्र रात्र असल्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यांची भेट होत नाही। खरं तर त्यांना भेटीची आतुरता लागलेली असते। रात्रभर त्यांच्या फेऱ्या सुरू असतात, भेटीसाठी आतुर झालेले असतात, आसुसलेले असतात। त्यांना तो विरह सहन होत नसतो, पण करणार काय? अंधारामध्ये एकमेकाची भेट होऊ शकत नाही, अंधारामध्ये एकमेकाला पाहू शकत नाही। फक्त आवाजाने ह्या तीरावरून त्या तीरावर, त्या तीरावरून ह्या तीरावर अशी अवस्था त्यांची चालू असते। ज्या वेळेला त्यांना तो विरह सहन होत नाही, ती भेटीची आतुरता लागलेली असते, अशा वेळेला त्या पक्षिणीला भेटावं पक्षाने आणि पक्षिणीने भेटावं पक्षाला, अशा प्रकारे नराने मादीला भेटावं, मादीने नराला भेटावं, अशा प्रकारे दोघांच्या त्या ठिकाणी अशा प्रकारे विचार असल्यामुळे नेमका सूर्योदय व्हावा आणि त्यांचा तो विरह त्या ठिकाणी संपावा। भेटीची आतुरता संपुष्टात यावी, त्यांची भेट व्हावी आणि जो आनंद त्यांना व्हावा सूर्योदयामुळे, भेटी नंतर जो आनंद त्यांना व्हावा, त्या प्रकारे तशा प्रकारे एखाद्या भक्तावर संकट आल्यानंतर ते संकट कसंही असू द्या, कुठल्याही प्रकारचं असू द्या, कोणतंही असू द्या, देवाला एकदा काही हात मारली ना, अंतःकरणपूर्वक आम्ही त्या देवाचा धावा केला ना,
की त्या भक्ताला संकटातून मुक्त करण्यासाठी देव त्या ठिकाणी धावून येत असतात. कुठल्याही प्रकारे विलंब न लावता, कुठल्याही प्रकारे अधिक वेळ न लावता त्या भक्ताला संकटातून सोडवणं आणि सोडवण्यासाठी देव त्या ठिकाणी अट्टहास करत असतात, प्रयत्न करत असतात. तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडून मागे. तो देव कसा धावत असतो ना, तो देव कसा येत असतो ना त्या भक्तासाठी, या एका दृष्टांतातून समर्थ दाखवून देतात. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. अजामेळ पापी, त्याच्या नावाच्या पुढेच पापी लिहिलेलं आहे, म्हणजे पापी ही त्याची डिग्री आहे, त्याचं पद आहे. काय कार्य असेल त्याचा फक्त विचार करा. मुलाला हाक मारायची म्हणून हाक मारली, नारायणाला धावावं लागलं, नारायणाला त्याचा उद्धार करावा लागला. पुढे ते दृष्टांत दिलेला आहे, मांडलेला आहे तो दृष्टांत. या ठिकाणी ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हिरण्यकश्यपूचा जर आम्ही विचार केला, कधी देवाचं नाव नाही, नाम नये ज्याच्या वाचे ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. नाम न घे वाचे. कोणी नाव घेत असेल तर त्याच्या जवळ सुद्धा राहणार नाही. तो नामस्मरण करणाऱ्याचा संग पण नको असं वाटायचं त्याला. आणि म्हणून नारायण नारायण अखंड नामस्मरण करणारा त्याचाच मुलगा प्रल्हाद, त्याचाच पुत्र प्रल्हाद. किती संकट, प्रत्येक संकटातून तारण्यासाठी भगवंताला त्या ठिकाणी त्वरे धावतो सर्व सांडोणी मागे. सगळं सांडून देव त्या ठिकाणी धावत येत असतो. बघा, अनेक दृष्टांत आहेत, अनेक दृष्टांत आहेत. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. जर आमच्यासाठी अशा प्रकारे देव सगळं सांडून धावून येत असेल, भक्ताच्या उद्धाराकारणे जर देव त्या ठिकाणी अवतार घेत असेल, एखाद्या भक्ताला संकटातून मुक्त करण्यासाठी जर देवाला अवतार घ्यावा लागत असेल त्या ठिकाणी, तर त्या भक्ताचं कर्तव्य काय, त्या भक्ताने काय केलं पाहिजे. आमच्यासाठी देव जर खास करून अवतार घेऊन येत असतील तर मग आमचं कार्य काय, आम्ही काय केलं पाहिजे. हरिभक्तीचा घाव घाली निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हरिभक्तीचा घाव, आणि त्या ठिकाणी ती ओळख करून दिलेली आहे. हरिभक्तीचा जी निशाण आहे ती निशाण आम्ही आमच्या कर्मातून दाखवली पाहिजे. आम्ही काय करतोय. साधं उदाहरण आहे, आमचा उद्धार व्हावा, आम्हाला कळावं, आम्हाला योग्य तो मार्ग मिळावा म्हणून संतांनी अनेक प्रकारचं दुःख सहन करूनही आमच्यासाठी जर ते वाङ्मय आमच्या उद्धाराकारणे जर निर्माण केलं असेल तर त्या वाङ्मयाचा प्रसार आणि प्रचार करणं आमचं कर्तव्य आहे. त्या संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही केलंच पाहिजे. तिथे आम्ही कमी नाही पडलो पाहिजे. हरिभक्तीचा निशाण देवाने आम्हाला काय दिलेलं आहे, देवाच्या कृपेने आम्हाला काय मिळालेलं आहे, हे धर्म कार्य जे आम्ही करतोय
हे देवाचं कार्य जे आम्ही करतोय त्या देवाच्या कार्यातून आम्हाला काय प्रचिती आहे, या धर्म कार्य करत असताना आम्हाला काय प्रचिती आहे, काय आत्मसाक्षात्कार आहे, काय मिळतंय, कशाची प्राप्ती होते, हे आम्ही स्वानुभवाने सांगितलं पाहिजे. स्वानुभवाने त्याला मिळालं, याला मिळालं, याला प्राप्त झालं, त्याला प्राप्त झालं, यापेक्षा मला काय प्राप्त झालं याचा विचार आपण करायला हवा. आणि आपण अंतर्मुख होऊन आपण स्वतःला शोधण्यासाठी, आपल्याला काय मिळावं हे शोधण्यासाठी ते कळावं या उद्देशाने समर्थ या ठिकाणी अनेक प्रकारचे दृष्टांत देत आहेत. संतांनी जे कार्य केलं ना, संत जे कार्य करतात ना, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, पण त्या जगात मी आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. ज्या समाजाच्या उद्धारासाठी संत कार्य करतात त्या समाजामध्ये मी आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. ज्या भक्तासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो, ज्या भक्तासाठी देव सगळ्या प्रकारचं काही कार्य करत असतात, सामर्थ्य देत असतात, त्या भक्तांमध्ये मी आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. मग माझं कर्तव्य काय? कुठल्याही प्रकारच्या प्रसंगामध्ये न थांबता, कुठल्याही प्रकारच्या संकटामध्ये न थांबता, त्या संकटातून बाजूला होऊन त्या प्रसंगाला सामोरे जाऊन त्या दुःखाचं निवारण करून जर संतांनी धर्म कार्य केलेलं आहे, वाढवलेलं आहे, तर ते टिकवणं, वाढवणं माझं कर्तव्य आहे. जे विचार संतांनी माझ्या अंतःकरणामध्ये दिलेले आहेत, जो परमार्थाची भक्तीची उपासना संतांनी मला दिलेली आहे, ती उपासना, ते विचार प्रत्येक घरापर्यंत कसे पोहोचतील, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील, यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. ही निशाणी आहे हरिभक्तीची, ही घराघरावर आम्हाला लावता आली पाहिजे, ही हृदयामध्ये आम्हाला निर्माण करता आली पाहिजे. कारण आम्हाला जे मिळालंय ना, ते आम्ही कर्मातून दाखवलं पाहिजे, आमच्या विचारातून दाखवलं पाहिजे, आमच्या गुणांतून आम्ही दाखवलं पाहिजे. आम्हाला स्वानुभव काय आहे, आम्हाला अनुभव त्याचा काय आहे. म्हणून हरिभक्तीचा घाव काजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. एका पक्षाचं उदाहरण या ठिकाणी आपल्या मनाला दिलेलं आहे समर्थाने. बघा ना, माणसाच्या मनाला सांगत असताना, शिकवत असताना पक्षाचं उदाहरण द्यावं लागतंय. मनाने समजवावं म्हणून, मनाला समजवावं म्हणून. आता मनाने विचार करायला हवं की पक्षाचं उदाहरण देऊन जर मला समजवित असतील तर मी कुठल्या स्टेपला आहे, मी कुठल्या स्थितीला आहे, हा विचार मनाने करायला हवा, हा विचार मनाने करायला हवा. ज्याप्रमाणे त्या चक्रवाक पक्षासाठी सूर्यनारायणाची कृपा आणि सूर्यनारायणाचा उदय म्हणजे त्याची कृपा अशा प्रकारे म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे आमच्यावर संकट आल्यानंतर तो देव, तो भगवंत, तो राघव, तो पांडुरंग परमात्मा कशा प्रकारे धावून येत असतो, कशा प्रकारे अवतार घेतो, याची ओळख, याचं मार्गदर्शन या श्लोकामध्ये समर्थ करतात. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. फक्त त्या स्वामीचं स्मरण पाहिजे, त्या स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या स्वामींचं आम्ही स्तवन केलं पाहिजे. अनेक वेळा आपण म्हणतोय स्तुती करावी भगवंताची, व्यर्थ करू नये नराची. जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्यासी, माझेने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. ज्याने आम्हाला जन्माला घातलेला आहे, जो आम्हाला सांभाळतोय, त्या हरीच्या भक्तीचं निशाण आम्ही प्रत्येक ठिकाणी फडकवलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्या हरीच्या भक्तीचं निशाण आम्ही घरापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हरिभक्तीचा घाव घाले निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी.
देव कधीही कुठल्याही दासाची कुठल्याही भक्ताची उपेक्षा करत नाही. सगळ्या भक्तांसाठी देव अखंड आणि अखंड धावून येत असतात, त्याला संकटातून मुक्त करत असतात. फक्त आपण काय केलं पाहिजे? त्या देवाचा धावा केला पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.